नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 2 गटासंदर्भात जो निर्णय दिला, त्या निर्णयानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह सुद्धा काढून घेतल्याचं आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं. याआधी मोदी आणि शहानी सगळ्या शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून ते आपल्या हातचं बावलं करून शिवसेनेची 2 शकलं केली आणि एक महत्त्वाची शिवसेना नाव आणि चिन्ह सुद्धा शिवसेनेतून फुटून निघणाऱ्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या हातात हे शिवसेनेचं सूत्र दिलं. एकदा हा प्रयोग झाल्यानंतर अजित पवारांच्या संदर्भात सुद्धा तेच होणार आहे याची महाराष्ट्रातल्या जनतेला किंबहुना देशातल्या जनतेला कल्पना होती. जो न्याय उद्धव ठाकरेंना त्यांनी लावला तोच न्याय शरद पवारांना लावल्याचं आपल्या लक्षात आलेलं आहे. सातत्याने जे पार्टी जे नेते महाराष्ट्रातले असो देशातले असो ते आपल्या बाजूने येत नाहीत तर मग त्यांना फोडायचं, त्यांच्या मागे ईडी वगैरे सीबीआय ह्या यंत्रणा लावायच्या. ते व्यक्तिगत फुटले नाही तर त्यांचा पक्ष फोडण्यासाठी संबंध बळ आपलं साम दाम दंडभेद नीती हे सगळं वापरायचं आणि या लोकांना फोडण्याचं काम गेली काही वर्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांचा संघपरिवार त्यांच्या भाजपचे सगळे प्यादे हे मोठ्या प्रमाणावर करताना आपल्याला दिसतात. महाराष्ट्रात या निर्णयानं सामान्य जनतेला प्रचंड एक चीड निर्माण झालेली आहे. त्या निमित्ताने जे राजकीय नेते आहेत, अभ्यासक आहेत, ज्यांना कल्पना होती की या पद्धतीचं काहीतरी होणार आहे, त्यांना फारसं या निर्णयानं आश्चर्य वाटलं नाही. परंतु लोकांना मात्र चीड आलेली आहे. महाराष्ट्रातलं एकूणच जनमत हे भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर आधीच गेलेलं आहे. या निर्णयानं त्याच्यावर शेवटचा खिळा मारल्याचं या निमित्ताने दिसून येतं. ज्या माणसांनी प्रचंड परिश्रम करून स्वतःचा राजकीय पक्ष निर्माण केला काँग्रेसमधून वेगळं होऊन आणि देशभर त्याला एक ओळख निर्माण करून दिली, अशा शरद पवारांवर वयाच्या 81-82व्या वर्षात या पद्धतीचा आघात भारतीय जनता पार्टींनी आणि त्यांच्या सगळ्या बगलबच्च्यांनी करावा हे अतिशय चीड आणणारं वेदनादायी असं एक दृश्य आहे, असं एक काम आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदेची आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार चाललेलं असताना त्या सरकारमध्ये एक 40-41 आमदारांचा लचका शरद पवारांजवळून तोडून जेव्हा त्यांचे पुतणे अजित पवार यात सामील झाले तेव्हा या सगळ्या परिस्थितीची कल्पना लोकांना आली होती. पुढे सुप्रीम कोर्टात काय होणार, महाराष्ट्राच्या विधिमंडळात काय होणार, निवडणूक आयोग काय निर्णय देणार आहे, हे सगळं राजकीय निरीक्षकांना कल्पना जरी असली तरी सामान्य माणूस मोठा भावुक असतो. तो शरद पवारांवर प्रेम करणारा असेल, तो उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारा असेल, या सगळ्या माणसांना या निमित्ताने सरकार आणि सत्ताधारी पक्षाची चीड मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. हे महत्त्वाचं. ही चीड जर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत त्याही पुढे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिली तर मला वाटते महाराष्ट्रात सत्तापालट होण्याशिवाय कोणताही मार्ग नाही. या पद्धतीची चीड, या पद्धतीची खलबत लोकांमध्ये सुरू आहे. जी माणसं साध्या बोलण्यानं त्यांच्यापर्यंत येतात, भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून शुचिर्भूत होतात, पांढरेशुभ्र होतात, अशा माणसांना पुढे ईडी असो, सीबीआय असो किंवा कुठल्याही तपास चौकशी यंत्रणा या यंत्रणांच्या यादीवर ते नावं असले तरी ते नंतर आपल्या पक्षात आल्यानंतर ती डिलीट केली जातात. हे संबंध भारत आणि महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी बघतोय. कारण गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, सीबीआयचे छापे झाले, ईडीचे छापे झाले, वेगवेगळ्या यंत्रणाच्या तपास यंत्रणांचे छापे झाले, ते सगळं विरोधी पक्षातल्या लोकांवर, त्यांच्या नेत्यांवर, त्यांच्या कारखान्यांवर, त्यांच्या प्रतिष्ठानांवर जाणीवपूर्वक होते. एक साधा प्रश्न या निमित्ताने सामान्य भाजपचा कार्यकर्ताही उपस्थित करू शकतो की काय भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्रपक्षातले एवढे सगळे लोक काय धुतल्या तांदळासारखे आहेत? एकाही माणसांवर या पद्धतीची छापी होऊ नये. म्हणजे स्वतः माजी मंत्री जे आहेत पाटील, हर्षवर्धन पाटील यांचं ते एक वाक्य मोठं गाजलं होतं की आता मला आनंदाची झोप लागते, सुखाची झोप लागते.
म्हणजे ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते, त्यांचे घोटाळे होते, त्यांच्या साखर कारखान्यात काय काय झालं होतं, तेव्हा त्यांना त्यांची झोप उडाली होती. परंतु ते भारतीय जनता पार्टीत गेले तेव्हापासून या तपास यंत्रणांच्या यादीवरून हर्षवर्धन पाटील हे नाव डिलीट करण्यात आलं. असे अनेक लोक आहेत. विजयसिंग मोहिते पाटील असतील, आता अजित पवारपासून सगळी जी माणसं आहेत, शिंदेच्या सोबत ज्या सेनेतली सगळी माणसं, सगळे नेते आहेत, हे सगळ्या नेत्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार, अपहार, त्यांच्यावरचे गुन्हे हे सगळे या तपास यंत्रणांच्या यादीवरून सध्या तरी डिलीट केलेले आहेत. हे खुनशी राजकारण, फोडा आणि जोडोचं राजकारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये केलेलं आहे, त्या देशभराच्या राजकारणामधून मला वाटते भारतीय जनता पक्षाला काहीही त्याच्या हाती लागणार नाही. अजित पवारांच्या या निर्णयामुळे सतत महाराष्ट्रातल्या लोकांना दुखवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्या मित्रपक्षांनी केलेलं आहे. त्याचा परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निश्चित त्यांना भोगावं लागेल, हे निश्चित आहे. महाराष्ट्रातले लोक किंवा सामान्य मतदार जे आहेत ते मतदार बोलून दाखवत नाही, कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, म्हणून सामान्य माणूस बोलून दाखवत नाही. पण मतदानाच्या दिवशी ज्या पद्धतीचं प्रचंड मोठं हतियार त्याच्या बोटात मतदानाच्या निमित्ताने भारतीय लोकशाहीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेला आहे, या हत्याराचा उत्तम उपयोग हा सामान्य मतदार न बोलता घेईल, हे मात्र निश्चित. मित्रांनो, आतापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.